नमस्कार लाडक्या बहिणींनो, सर्वात आनंदाचा क्षण आलेला आहे. ज्या क्षणी मी तुम्हाला आता सांगत आहे, की स्वतः मुख्यमंत्र्यांनी ₹2100 बद्दलची अपडेट दिली आहे. लाडक्या बहिणींना ₹2100 कधी होणार? 1500 वरून 2100चा आकडा केव्हा येणार? या सर्व प्रश्नाची उत्तर आज मुख्यमंत्र्यांनी दिली, तेही रक्षाबंधन सणाला. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, सविस्तर मी काय झालं, कुठे झालं, कसं झालं सांगणार आहे. तुम्हाला ₹2100 कधी भेटणार हेही सांगणार आहे. आणि लाडक्या बहिणीला जे आहे मुख्यमंत्र्यांकडून रक्षाबंधनाला ही गिफ्ट कशी दिली जाणार आहे हेही तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थोडेही मध्ये सोडताल व्हिडिओ तर मात्र तुम्हाला याचा सारांश काहीही समजणार नाही. त्याच्यामुळे आत्ताची सर्वात ब्रेकिंग आणि आनंदाची बातमी म्हणजे हीच, की मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला ₹2100 अपडेट दिली आहे. बऱ्याच लाडक्या बहिणी ₹2100 बाबत आस लावून होता, मात्र त्यांच्यासाठी आज आनंदाचा क्षण आला आहे, तोही रक्षाबंधन सारख्या पर्वावर. बघा, रक्षाबंधन दिवशी ₹1500 पाठवण्याचा निर्णय जे आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केले, की बहिणींच्या खात्यात रक्षाबंधनाच्या अगोदर म्हणजेच की 17 ऑगस्ट ते 2025 ते पर्यंत जे आहे रुपये 1500 जमा केले जातील. 17 नाही तर तारीख चुकली, 9 ऑगस्ट. हा निर्णय गुड न्यूज म्हणूनच दिला आहे. बघा, हे तर पहिली गिफ्ट होती आपल्याला जे आहे रक्षाबंधनसाठी. आणि या गिफ्ट समोर जे आहे त्या गिफ्ट समोर ही गिफ्ट सगळ्यात छोटी होती. ती जी गिफ्ट दिली मुख्यमंत्र्यांनी, ती कशा पद्धतीची गिफ्ट आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. बघा, इलेक्शनच्या आधी ₹2100 शब्द दिल्यानंतर मात्र सरकार ₹2100 कधी करतील याबद्दल अद्यापही कोणी स्पष्ट बोललं नव्हतं. मात्र कोणी ना कोणी मधून-मधून या गोष्टीचा उच्चार करतच होतं. विरोधी पक्षनेते असो की आमच्या लाडक्या बहिणी असो, की ₹2100 नेमके कधी होणार, कसे होणार, केव्हा होणार, कामाला कधी भेटणार, याबाबत जे आहे सगळेजण आस लावून भेटत होते. कारण तुम्ही इलेक्शनच्या आधी शब्द दिला, तर इलेक्शन झाल्यानंतर पाळा, असं प्रत्येकाचं मत होतं. आणि मी तुम्हाला मागं सुद्धा म्हटलं होतं, की लाडक्या बहिणींनो, हे संकेत चांगले आहेत. कसे संकेत चांगले आहेत याची विस्तारणा मी तुम्हाला केली होती. मी खुशखबर सांगायच्या आधी तुम्हाला 2च मिनिटात मी सांगतो, की हे प्रकरण कसं तुमच्यासाठी चांगलं आहे. बघा, 26,34,000 लाडक्या बहिणींसाठी जे आहे छाननी होणार आहे. मात्र त्याच्यातल्या बिचाऱ्या ज्या काही लाडक्या बहिणी पात्र आहेत त्या पात्र लाडक्या बहिणी इथे पात्रच राहणार. पण ज्या काही खरंच पात्र नाही, ते 10 लाख 15 लाख जे कोणी असतील त्या मात्र अपात्र होतील. म्हणजे ज्या खरंच अपात्र आहेत ते अपात्रच राहतील. मात्र यासोबतच बाकीचेही जे पुरुष मंडळी आहेत ज्यांनी लाभ घेतला आहे, ते सुद्धा याच्यात अपात्र होतील. आणि अशा पद्धतीने सरकारकडून जे आहे आता 2.5 कोटी लाडक्या बहिणीच्या जागी किती येणार? लाडक्या बहिणी येणार 2 कोटी किंवा 2.25 कोटी. मग यांचे प्रत्येकी ₹1500 एका लाडक्या बहिणीला 2100 करण्यासाठी किती रुपयाने सफिशियंट आहे? तर 3 लाडक्या बहिणी एका लाडक्या बहिणीमध्ये जे आहे ॲडजस्ट होतात. म्हणजे ₹2100 जर केले, कारण यांचे 1500 प्रमाणे वाचले तर इथे जे आहे 2100 द्यायचे आहेत. मग यामुळे मी तुम्हाला सांगितलं होतं, की सरकारचं बजेट जे आहे महिन्याला 3600 कोटीचं आहे. याच बजेटामधून जे आहे आता 3000 कोटी खर्च होत आहे. म्हणजेच काय, तर 600 कोटी वाचले. 600 कोटी आता ₹2100 साठी कामाला येतील ना, कारण सरकार वार्षिक बजेट ठरवतं. 36,000 कोटी जर समजा वार्षिक बजेट आहे, तर त्याच्यातले कमी उरलेले पैसे काही स्वतः खर्च करत नाही, तर या बालविकाससाठीच खर्च होतो. मग या बजेटमधून आता तुम्हाला इलेक्शनच्या आधी जे आहे ₹2100 ची खुशखबरी सरकार द्यायची इच्छित होतं. मग आता याबद्दल अद्यापही स्पष्ट कोणीच बोललं नव्हतं. आणि यानंतर मात्र बघा, अपात्र लाभार्थ्यांची शिनाख्त आणि कारवाई. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 26.34 लाख लाभार्थ्यांना ते म्हणजेच काय, तर त्यांचे 3 एका घरात 3 वगैरे हे जे आहे तपासणीमध्ये अपात्र म्हणून ओळखले गेले आहेत. त्यांची मदत थांबवण्यात आली असून पुढील कायदेशीर जी आहे कारवाई विचाराधीन आहे. म्हणजेच काय, तर सध्या हे होल्डिंगवर आहेत. आणि होल्डिंगसाठी जे आहे आता लक्षात घ्या, होल्डमध्ये असले तरी हे अपात्र नाही आहेत, हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि यानंतर मात्र ह्याच्यातून किती अपात्र होतील ते पुढचा 15 दिवसाचा काळ ठरवेल. जसं की आदित्यताईनं सांगितलं होतं, की अंगणवाडी सेविका प्रत्येक घरोघरी जातील आणि पुढच्या 15 दिवसात ठरवतील, की याच्यातून कोण पात्र कोण अपात्र. नाहीतर असं नाही की ह्या 26 लाख अपात्र, असं बिलकुलच नाहीये. ह्याच्यातून थोड्या बहुतच अपात्र आहेत, बाकीच्या पात्र आहेत. त्यामुळे ज्या जेन्युइन आहेत त्यांनी काळजी करायची गरज नाही. आणि ज्यांना कुठं वाटतं की आपण या गोष्टीमुळे अपात्र होऊ शकतो, तर अंगणवाडी सेविका ताई आपल्या घरी यायच्या अगोदर
आपल्यापाशी कॉन्टॅक्ट करायच्या अगोदर आपली सगळी तयारी झाली पाहिजे, की त्यांना कशा पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे, कोणते डॉक्युमेंट दिले पाहिजे. जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त दिसत असेल, तर ते उत्पन्नाचं सर्टिफिकेट आपल्याकडे तयार पाहिजे, की हे बघा माझं उत्पन्नाचं सर्टिफिकेट 2.5 पेक्षा कमी आहे. जर समजा तुम्ही जर एका घरात 3 जण लाभ घेतात असं त्यांना वाटलं, तर तुमच्याकडचा 1 लाभ दुसरीकडे दिसला पाहिजे. हे बघा माझा 1 लाभ दुसरीकडे आहे किंवा हे करून द्या मला 1 लाभ माझ्या घरच्यांच्या नावावर करून द्या किंवा पतीच्या नावावर करून द्या. हे सगळं तुमची तयारी पाहिजे ती यायच्या आधी. बघा आता सगळ्यात महत्त्वाचं होतं, की लाडक्या बहिणींनो आपल्याला सगळ्यात मोठी खुशखबर म्हणजेच ब्रेकिंग न्यूज हीच आहे, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज लाडक्या बहिणींना भेटणार ₹2100 स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मग आता लाडक्या बहिणींनो आज रक्षाबंधन होतं. यापेक्षा सगळ्यात मोठी घोषणा कधीच होऊ शकली नसती या गोष्टीची आणि याचंच औचित्य साधून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, की त्यांनी जे आज लाडक्या बहिणीच्या कार्यक्रमात सांगितलं ते मी तुम्हाला मुद्देसूद सांगतो. त्यांनी सांगितलं, की आम्ही हे ₹1500 देणार नाहीत असं प्रत्येकाला वाटत होतं. मात्र आतापर्यंत आम्ही हे करून दाखवलं. आमची सरकार आजपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे भेटत राहणार याची गॅरंटी आम्ही देतो. अपात्र लाडक्या बहिणींबाबत पहिलेच नियम ठरलेले होते. आता काही नवीन नियम लावले नाहीत. यासोबतच मात्र ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासोबत जे आहे आम्ही अन्याय करणार नाही. त्यांनी जर पात्र होण्याची त्यांची जर गोष्ट असेल किंवा आमच्याकडून चुकून होत असेल, तर त्यांना पात्रच ठेवू. आम्ही कोणत्याही बहिणीला मुद्दाम वंचित करणार नाहीत, असं त्यांनी सांगितलं. यासोबतच इलेक्शन आम्ही लाडक्या बहिणीवरच जिंकलो. बहिणींनी आम्हाला निवडून जिंकून दिलं, सत्तेत बसवलं. हे सगळं क्रेडिट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना दिलंय. यासोबतच रक्षाबंधनाची गिफ्ट म्हणून मुख्यमंत्र्यांनी सगळ्यात मोठी घोषणा केली, ती म्हणजे ₹2100ची. बऱ्याच जणांना वाटत होतं, की आम्ही 1500 देऊ शकणार नाहीत. मात्र आम्ही सांगण्याला आनंदित होतो, की आम्ही येणाऱ्या काळात लवकरात लवकरच म्हणजेच लवकरात लवकरच जे आहे लाडक्या बहिणीच्या खात्यात ₹2100 देणार आहेत आणि याबद्दल लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावं, असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं असल्यामुळे आपल्याला जे आहे यामध्ये टेन्शन घ्यायची कोणतीही गरज नाहीये. आता येणारा काळ कोणता असू शकतो हे टेंटेटिव्ह मी जर सांगायचं झालं, जेवढा काही अभ्यास माझा असतो, येणाऱ्या काळामध्ये म्हणजेच दिवाळीनंतर नोव्हेंबरच्या जवळपास जे आहे इलेक्शन आहेत आणि आता चालू आहे ऑगस्ट. ऑगस्ट महिना आपला 8वा असतो. 8वा महिना, 9वा महिना, 10वा महिना आणि 11वा महिना. नोव्हेंबरच्या काळात इलेक्शन लागू शकतात. म्हणजेच इलेक्शन साधारणतः दिवाळीनंतर म्हणलं तरी डिसेंबरला पकडा. 4था महिना म्हणजे डिसेंबरचा आपला कोणता आहे 12वा महिना. म्हणजे आणखीन 4 महिने जर गॅप टाकला, तर 4 महिन्याच्या गॅपमध्ये आपल्याला ही सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज जी आहे भेटू शकते. ती म्हणजे ₹2100 लाडक्या बहिणीच्या खात्यात. आणि पहिलाच इलेक्शनच्या आधी जे आहे टप्पा तुम्हाला देणं ते सरकारसाठी सगळ्यात मोठी प्रायोरिटी असणार आहे. कारण तुम्ही खुश तर सरकार सत्तेत, तुम्ही जर नाराज तर सरकार सत्तेत नाही. हे सरकारला भलीभाती आणि चांगलंच माहिती. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो सगळ्यात मोठा टप्पा ₹2100 तुम्हाला इलेक्शनच्या टाईमपर्यंत म्हणजे डिसेंबरपर्यंत किंवा नोव्हेंबरच्या एंडला मिळणार म्हणजे मिळणार अशी गॅरंटी जी आहे मला वाटत आहे. कारण इलेक्शनच्या तोंडावरच ह्या सगळ्या जादू चालतात हे आपल्यालाही माहीत आहे आणि इलेक्शन असल्यामुळेच त्यांना या ₹2100ची आठवणही येऊ शकते किंवा 2100 देऊही शकतात. कारण त्यांना कोणत्याही गोष्टी एका उचित वेळेतच तयार करणं. आता जर तुम्हाला जूनलाच ₹2100 दिले असते तर इलेक्शनच्या टाईमला मजा असती का? नसती. पण इलेक्शनच्या टाईमला ₹2100 दिले तर तुम्हाला काय वाटतंय, की चला बुवा सरकारनं आपले ₹2100 वाढवले म्हणजेच 1500हून 2100 केले. तर चला सरकार काहीतरी आपल्यासाठी चांगला निर्णय घेत आहे, आपण मतदानही करू आणि मग त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते, योग्य महत्त्व असतं. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना जे आहे सगळ्यात खुशखबर 3 ते 4 महिन्यात ही भेटू शकते, की इलेक्शनच्या टाईमपर्यंत तुम्हाला जे आहे 2100चा बंपर बोनस भेटू शकतं. तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओ जास्त लांब करत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच चॅनलला सबस्क्राईब करा. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. ठीक आहे लाडक्या बहिणींनो, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका.